राजे भोसले ने कहा कि जिला परिषद चुनाव में बीजेपी को 28 सीटें मिली थी और अध्यक्ष पद उसी आधार पर मिलना चाहिए था, लेकिन मित्र दलों ने अलग निर्णय लिया। उन्होंने कहा कि सभी सहयोगी साथ है और विकास कार्य जारी है। साथ ही उन्होंने राज्य मंत्री शंभूराज देसाई को लेकर हल्के अंदाज में टिप्पणी की और मराठा इतिहास पर स्पष्ट किया कि सरकार छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास हटाने की कोई कोशिश नहीं करेगी। नाही, असं काय नाही। आम्ही हवा शेवटी आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि मागं पण आम्ही म्हटलं की जे जिल्हा परिषदला झालं हे स्थानिक राजकारण होतं, त्या राज्याच्या याच्यामध्ये किंवा त्याचा विषय नव्हता। भाजप 28 वर असताना जाणून बुजून भाजपला बाजूला ठेवणं ह्या पद्धतीचं नियोजन चाललं होतं आणि आमचं म्हणणं होतं की बा निवडणुका वेगवेगळ्या जरी आपण लढलो असलो तरी आपण युतीमध्ये आपण सरकारमध्ये सगळे तिन्ही पक्ष म्हणून काम करतोय आणि आपण एकत्र येऊन काम करू, पुढचे प्रयोगही करू। आम्ही अशा पद्धतीनं दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मी स्वतः बोललो होतो, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही आणि शेवटी आमची किंवा पक्ष नेतृत्वाची पण अपेक्षा होती की आज भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता, ठीक आहे, आम्ही मेजॉरिटीपर्यंत पोचलो नाही। आम्ही जर 33-34ला पोचलो असतो तर नक्कीच मग आम्ही जर त्यावेळेला अशी भूमिका घेतली असती की आमचं आम्हीच करणार, दुसऱ्याने घेणार नाही, तर नक्कीच त्यांना राष्ट्रवादीला सेनेला पण ते पटलं नसतं। आमचं म्हणणं आहे की आम्ही एकटं 28पर्यंत पोचून सुद्धा आम्हाला जाणून बुजून बाहेर ठेवायचं। इलेक्शनमध्ये बोलणं, टीका टिप्पणी होती, सगळीकडे झाली, राज्यामध्ये जिथं जिथं वेगळे लढले सगळीकडे झाली, पण राज्यामध्ये इतर ठिकाणी तिथल्या स्थानिक ह्याच्यावर इलेक्शन झाल्यानंतर सेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेस आणि जे दुसरे आहेत त्यांना बाजूला ठेवून त्यांनी सत्ता केली ना। आता रायगडचं उदाहरण घ्या, आपल्यापेक्षा टोकाची भांडणं रायगडमध्ये तटकरे साहेब, आपले भरत शेठ, महेंद्र दळवी, थोरवे या सगळ्या आमदारांची टोकाची, आपल्यापेक्षा टोकाची टीका टिप्पणी आणि पण तरी तिन्ही पक्षांनी मिळून रायगडची जिल्हा परिषद स्थापन केली। इथं तर आपलं एवढं तर काही टोकाचं झालं नव्हतं, ठीक आहे, टीका टिप्पणी बोलणं, कुठंतरी एखादं स्टेटमेंट वगैरे झालं असं, पण असं असताना पण येणं आणि शेवटी हा जिल्ह्याचा विषय होता। मग शिंदेसाहेब आमचे नेते आहेत, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार म्हणून काम केलं आहे। आता तर ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या युतीचे आणि त्यांचं नेतृत्व आपल्याला जिल्ह्याचं नेतृत्व आहे हे पण आम्हाला मान्य आहे, पण हा इथला विषय होता आणि मला वाटतं आता बऱ्यापैकी तो विषय संपलेला आहे, तर काय आता हे होईल किंवा त्याच्यातनं काय पुढे होईल, आता सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू एवढाच विषय।